नमस्कार सगळ्यांना. तर आज अंडा करी बनवलेली आहे मी आणि अतिशय झटपट बनते आणि अतिशय टेस्टी लागते. आणि साईडला हा रोटीमॅटिक छान चपात्या बनवतोय गरम-गरम. तर याचा डेमो पण मी तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात आधी रेसिपी स्टार्ट करूया. तर आपल्याला खडे मसाले लागतील. तर खडे मसाल्यामध्ये आपल्याला एक तमालपत्र लागेल, एक छोटीशी वेलची, थोडेसे काळे मिरे, 2 लवंग, सुक्या मिरच्या लागतील लाल आणि जिरे लागतील. तर तेलात हे सगळे मसाले आपण टाकून घेऊया आणि तोपर्यंत एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चॉप करून घेते मी आणि हा चॉप कांदा पण टाकते मी. तर कांद्याला एकसारखं परतायचं जोपर्यंत त्याचा रंग चेंज नाही होत तोपर्यंत. जास्त पण पुढे नाही जायचं कारण मग गोड लागतो कांदा. तर कांदा छानसा परततो आहे तोपर्यंत आपण ग्रीन वाटण करून घेऊया. तर ग्रीन वाटणसाठी कोथिंबीर लागेल, एक अद्रकचा तुकडा लागेल आणि लसण लागेल आपल्याला. तर हे मिक्सरला थोडंसं पाणी आणि तेल टाकून वाटून घेऊया आपण. सो असं ग्रीन वाटण झालेलं आहे. यामध्ये तुम्ही कोथिंबिरीचे देठं पण घेऊ शकता खूप सारे. अतिशय छान लागतात. आणि कांदा पण झालाय आता. तर आता हे एकसारखं परत आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सो कांदा आणि हे सगळं वाटण मिक्स होते छानसं. तर आणि आता वेळ आहे टोमॅटो टाकण्याची. तर आपल्याला 2 मोठे टोमॅटो लागतील. तर टोमॅटो आपल्याला मिक्सरमध्ये वाटून काढायचे, चॉप नाही करायचे. कांदा चॉप केला आपण, पण टोमॅटोची प्युरी टाकणार आहोत. सो प्युरी रेडी आहे. आता ऑलमोस्ट बॅटर रेडी झालेलं आहे हे. आणि आता टोमॅटोची प्युरी टाकून घेते मी याच्यामध्ये आणि अगेन एकसारखं सगळं मिक्स करते. आणि साईडला तोपर्यंत मी थोडेसे धने भाजून घेतलेले आहेत. आपल्याला फ्रेश धण्याची पावडर टाकायची याच्यामध्ये. अतिशय टेस्टी लागते. फ्रेश टाकायची ऑलवेज. अंडा करी, चिकन काही पण बनतं. नॉनव्हेज रेसिपी म्हणा, तिखट मसाल्याची रेसिपी म्हणा, तर धनेपूड ही फ्रेशच टाका त्याच्यामध्ये. खूप छान स्मेल येतो आणि टेस्ट तर खूप छान लागते. तर टोमॅटो टाकलेला आहे आणि मिक्स पण झाला आहे मसाला. आता वेळ आहे की थोडंसं मीठ टाकून घेऊया आपल्याला. आणि मीठ मी मुद्दामून थोडंसंच टाकले आहे कारण जेव्हा आपण अंडे टाकणार आहोत तर अंडे थोडेसे शालो फ्राय करून त्याच्यामध्ये पण मी मीठ टाकलेलं आहे. तर हे बॅलन्स करूया. आणि आता थोडेसे मसाले टाकूया. बेसिक मसाले आहेत की थोडंसं गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि ही फ्रेश कोरिएंडर पावडर, धण्याची पावडर टाकलेली आहे. आणि थोडंसं पाणी टाकते कारण हे मसाले जळू नये म्हणून. आणि तोपर्यंत मी काय करते, पॅन गरम केला, त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, थोडंसं मीठ आणि हे बॉइल्ड एग टाकलेत आणि छानसे परतून घेतलेत. तुमच्याकडे कश्मीरी लाल मिरची असेल तर ते टाका, त्याने कलर खूप छान येतो, रेड कलर होतो. आणि 2 मिनटं परतून झाल्यानंतर हे एग्ज मी ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि झाकण लावून अगदी 2 मिनटं एक वाफ देते आहे की सगळे मसाले अंड्यामध्ये ॲब्झॉर्ब होतील. आणि हे असं फायनल लुक दिसतंय. आणि अजून त्याच्यामध्ये जर तुम्हाला मला असं एकदम ड्राय ग्रेव्ही आवडत नाही खाण्यासाठी, कारण भाकरीबरोबर खाल्ली व चपातीबरोबर खाल्ली तर थोडीशी ग्रेव्ही हवी. तर थोडंसं गरम पाणी टाकते मी. सो आपण राईसबरोबर पण खाऊ शकतो. तुम्हाला इथे क्वांटिटी कमी जास्त करू शकता पाण्याची. आणि अगेन थोडंसं झाकण ठेवून एक वाफ देते की ह्याचं ऑइल रिलीज होईल साईडनी. तर अशी ही अंडा करी तयार आहे. त्याच्यावरती कोथिंबीर पेरूया आणि सर्व करूया. तुम्ही जर थोडंसं पाणी कमी टाकलं, थोडीशी जाड थिकसर अशी ग्रेव्ही ठेवली तर 80% कुक राईस ह्याच्यावर टाकला, थोडासा तळलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर टाकली आणि अगदी 5 मिनटं वाफ दिली तर तुमची अंडा बिर्याणी तयार होते. फार टेस्टी लागते. सो ही करी झालेली आहे माझी. आता वेळ आहे फुलके बनवायचे. तर फुलके मी नाही बनवणार आहे, तर ही माझी छोटीशी मैत्रीण बनवणार आहे. तर याचं नाव आहे रोटीमॅटिक. तर मी आता रोटीमॅटिक वॉर्मिंग अपला लावलं आहे. अगदी मॅक्स 5 मिनटं लागले मला ही गरम व्हायला मशीन. कणिक मळण्यापासून फुलके करण्यापर्यंत सगळं ॲटोमॅटिक ह्या मशीनमध्ये होतं.
आणि हा फुलका पण इतका छान लागतो गरम गरम. न तेल लावण्याची गरज आहे आणि अननेसेसरी तेल पण पोटात जात नाही आणि अतिशय गरम फुलका तर फार टेस्टी लागतो. हे बघा किती छानसं त्याला कव्हर आलेला आहे दोन्ही साईडला. तर एका मिनिटात ऑलमोस्ट 4 ते 5 फुलके तयार होतात. लागेल तेवढ्याच फुलके खाल्ले जातात. वेस्ट होत नाही अ, अ, चपात्या. ह्याचा पार्ट हा आवडतो मला. आणि बऱ्याच जणींनी निगेटिव्ह कमेंट पण केल्यात, की "ताई तुम्ही खूप आळशी आहात." सो आळशीचा प्रश्न नाही. अ, घरात लहान बाळ आहे, प्लस मी इथं USA राहते गेली 8 वर्ष. तर हे आयतं कोण खाऊ घालणार ना, राईट? सो असं हे फुलके बनवतोय माझी मैत्रीण आणि आता छानसं मी पापड भाजते. करी रेडी आहे, साईडला फुलके रेडी आहेत गरम-गरम. छानसं पापड भाजले, बाहेर पाऊस चाललाय आणि ही छानशी टेस्टी अंडा करी माझी तयार झाली आहे. तर मित्र-मैत्रिणींनो मला नक्की कमेंट करून सांगा ही करी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला अजून USA मधल्या कोणत्या गोष्टी पाहायच्यात हे सुद्धा मला कमेंट करा. मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा ट्राय करेन. तोपर्यंत बघत राहा अमेरिका